दिवाळी दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा उजळतोच असं नाही. काही घरं अंधारातच असतात. आनंद, गोडधोड, कपड्यांशिवाय दिवाळी अशी पण दिवाळी काहींची असते. अशा शेकडो कुटुंबांपर्यंत प्रकाश पोचविण्याचं काम जर कुणी करत असेल तर वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील एक ऊब जाणिवेची या सामाजिक संस्थेचं या सामाजिक संस्थेने गेल्या काही वर्षांमध्ये निशब्दपणे आपलं काम करत आहे. या वर्षीच्या दिवाळीमध्ये संस्थेने तब्बल 311 अंधारमय घरात प्रकाश दिलेला आहे. या संस्थेचा प्रवास एका साध्या जाणिवेतून सुरू झाला. आपल्याकडे जुने पण चांगले कपडे कपाटामध्ये पडलेले असतात. ते कुणाच्या उपयोगी आणूया अशी एक भावना काही समविचारी लोकांनी व्यक्त केली आणि एक ऊब जाणिवेचा जन्म झाला. कारंजा शहरामधून काही स्वयंसेवकांनी सुरुवातीला घराघरांमधून वापरात येणारे कपडे गोळा केले. धुवून शिवून ते गरजूंना दिले. ही एक छोटीशी कृती एक मोठं सामाजिक आंदोलनच ठरली. कोरोना काळामध्ये मात्र जुने कपडे गोळा करणे धोकादायक वाटू लागले. पण संवेदनशीलतेची ज्योत विझू न देता संस्थेच्या सदस्यांनी आपापल्या उत्पन्नामधून थोडी थोडी रक्कम जमा करायला सुरुवात केली. या निधीमधून मग वंचित, गरीब, निराधार, अनाथ कुटुंबांसाठी किराणा आणि कपड्यांची मदत सुरू झाली. काही दानशूर व्यक्तींनी आपले वाढदिवस, लग्न वाढदिवसाचा खर्च किंवा पालकांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेला निधी देण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर काहींनी तेरवीवर होणारा खर्च टाळून त्या रकमा या संस्थेकडे वळविल्या. या एकत्रित प्रयत्नांमधून आज दत्तक कुटुंब योजना फुललेली असून या योजनेच्या अंतर्गत 80 ते 100 कुटुंबांना दरमहा लागणारा किराणा, कपडे, औषधोपचार विनामूल्य दिले जातात. दिवाळी जवळ आली आणि संस्थेच्या सदस्यांनी पुन्हा एकदा ठरवलं, आपल्या घरामध्ये दिवे पेटतीलच, पण जे दिवे विझले आहेत त्यांनाही थोडासा उजाळा देऊया. आणि सुरू झालं मिशन दिवाळी. मिशन दिवाळी प्रकाशाचा, आनंदाचा आणि मानवतेचा उत्सव. यावर्षी वाशिम, अकोला, यवतमाळ आणि मुंबई जवळचे पालघर या जिल्ह्यांमधील 101 गावांमध्ये 311 कुटुंबांना किराण्याची किट, फराळ, मिठाई आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं. या मदतीचा प्रत्येक घटक प्रत्यक्ष त्यांच्या घरी पोचविण्यामध्ये आला. कारण काही अपंग, दिव्यांग, थकलेले किंवा गावाबाहेर जाऊ शकत नाहीत, अशा या लोकांना ती मदत पोचविण्यात आली. या संस्थेच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रभरातून लोकांचा विश्वास बसलेला आहे. कारंजापासून तब्बल 600 किलोमीटर दूर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांवरही त्यांचं काम पोचलं आहे. संस्थेचे कार्यकर्ते सांगतात, साने गुरुजी म्हणतात तसे बाहेर अनंत दिवे लावले तरी दिवाळी होत नाही. प्रेम आणि माणुसकीचे दिवे पेटले की खरा प्रकाश निर्माण होतो. एक ऊब जाणिवेची यांना आपण पुढल्या दिवाळीसाठी सुद्धा अशाच शुभेच्छा देऊया. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा दिवाळीचा विशेष वृत्तांत. थांबना, थोडा थांबना, मी नाचते छम छम ओ छम छम छम, काना तुला पाहून वेडी झाली रे, घडी घडी आठवण तुझी येई रे, डोईवर माझ्या पाण्याचा माठ, अडवू नको तू जाण्याची वाट, मन में लगी है ऐसी लगन, ऐसी लगन, ऐसी लगन, काना तुला पाहून वेडी झाली रे, घडी घडी आठवण तुझी येई रे, काना तुला पाहून वेडी झाली रे, घडी घडी आठवण तुझी येई रे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा विदर्भ न्यूज करिता विशेष वृत्तांत. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।